हलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात मुलींचे आरोग्य विषयावर जनजागृती कार्यक्रम। आरोग्य हा जीवनाचा मूलाधार। प्राचार्य डॉक्टर आय.आर. जरळी यांचं प्रतिपादन। सकस आहार, शिस्त आणि अभ्यास या त्रिसूत्रीचा विद्यार्थिनींना दिला संदेश। चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने इयत्ता 11वीच्या नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी मुलींचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर आय.आर. जरळी होते। यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आरोग्य हा जीवनाचा मूलाधार आहे। मुलींच्या आरोग्यविषयक समस्या हा सध्या गंभीर प्रश्न बनला आहे। विद्यार्थिनींनी नेहमी सकस आहार घेऊन मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिलं पाहिजे। महाविद्यालयाची शिस्त, आरोग्य आणि अभ्यास या त्रिसूत्रीचं पालन केल्यास यश निश्चित मिळेल। कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापिका ज्योती उत्तुरे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला। महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख प्राध्यापिका रिजवाना काझी यांनी उपस्थितांचं स्वागत केलं। यावेळी प्राध्यापक डी.एम. पाटील, प्राध्यापक पी.जे. हरकारे यांनीही विद्यार्थिनींना आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, व्यवस्थापक मनोहर होसुरकर तसेच संचालक मंडळाचं प्रोत्साहन लाभलं। कार्यक्रमास प्राध्यापक बी.एम. बसापुरे, प्राध्यापक टी.आर. लाखे, प्राध्यापक एस.डी. पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका रिजवाना काझी यांनी केलं, तर आभार प्राध्यापिका गीतांजली पाटील यांनी मानलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।